प्रिय मित्रांनो, पहिले शमूएल अध्याय 17 मध्ये इस्रायली लोकांसमोर एक मोठे संकट आलेले आहे. पलिष्टी लोक इस्रायल लोकांशी युद्ध करण्यास आलेले आहे. या पलिष्टी सैन्यामध्ये एक माणूस अतिशय महावीर असून त्याची उंची कमीत कमी 9 फूट असून तो बालपणापासून कसलेला योद्धा होता. त्या महावीराचे नाव गल्ल्यात होते. गल्ल्यात दररोज दिवसातून 2दा या इस्रायली सैन्यासमोर उभा राहत असे. त्यांना शिव्या शाप देत असे, त्यांची निर्भर्सना करीत असे आणि त्याच्याशी युद्ध करण्यास त्यांना आव्हान देत असे. त्या महावीर गल्ल्याताचे ते शब्द ऐकून सर्व इस्रायली लोकांचे धैर्य खचले. ते अतिशय भयभीत झाले. त्या गल्ल्याताशी लढण्यास इस्रायली सैन्यामध्ये कोणामध्येही शक्ती नव्हती. राजा देखील त्या महावीराचे शब्द ऐकून भयभीत झाला व शाऊल राजाला देखील भीती भरली. मित्रांनो, अशा वेळेस त्या ठिकाणी एक मेंढपाळ सुकुमार तरुण मुलगा त्याच्या भावांना, जे त्याचे भाऊ सैन्यामध्ये होते, त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी आलेला आहे. आणि त्या सुकुमार तरुण मुलाचे नाव दावीद होते. हा दावीद त्याच्या भावांशी बोलत असताना नित्यक्रमाप्रमाणे तो गल्ल्यात पलिष्ठ्यांच्या छावणीतून बाहेर आला आणि इस्रायली लोकांना पुन्हा नेहमीप्रमाणे शिव्या शाप देऊ लागला. त्यांची निर्भर्सना करू लागला, त्यांना तुच्छ लेखू लागला. त्या गल्ल्याताचे ते शब्द ऐकून हे इस्रायली लोक घाबरले व त्याच्यापुढून पळून गेले. हा गल्ल्यात इस्रायली लोकांना तुच्छ लेखत आहे, त्यांना शिव्या शाप देत आहे, त्यांची निर्भर्सना करीत आहे. हे पाहून त्या दाविदाला अतिशय वाईट वाटले व आपण त्या गल्ल्याताशी लढू असा निरोप दाविदाने शाऊल राजाकडे पाठवलेला आहे. तेव्हा दावीद शाऊल राजापुढे उभा राहून म्हणाला, त्या गल्ल्यातामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये. मग दावीद त्या महावीर गल्ल्याताशी लढण्यास काठी व गोफण घेऊन गेला. तेव्हा त्या महावीर गल्ल्याताने पाहिले की हा तरुण सुकुमार मुलगा माझ्याशी लढण्यास केवळ काठी व गोफण घेऊन आलेला असून हे जाचून, हे न्याहाळून त्याने पाहिले व त्या दावीद राजाला त्या गल्ल्याताने तुच्छ लेखले. तेव्हा दावीद गल्ल्याताला म्हणाला, तू तलवार, भाला व बर्ची घेऊन चिलखत घालून माझ्यावर चालून आलेला आहेस, पण सैन्याधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझ्याकडे आलेलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. मी तुझा वध करीन व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. तेव्हा दाविदाने बटव्यातून एक दगड घेऊन गोफणीत घातला आणि ती गोफण गरगर फिरून त्या गल्ल्याताच्या कपाळावर तो असा मारला की तो दगड त्याच्या कपाळात घुसला आणि तो गल्ल्यात जमिनीवर पालथा पडला. तेव्हा दावीद पळत जाऊन त्याच्या छातीवर पाय दिला आणि त्याचीच तलवार त्याच्या मेणातून काढून त्याचे शिर छेदले. हालेलुया! अशा प्रकारे सैन्याधीश परमेश्वराने दाविदाला विजयी केले. हालेलुया! माझ्या प्रिय बंधूंनो, बायबलच्या या पहिले शमूएल आणि अध्याय 17 मध्ये ज्या प्रकारे परमेश्वराने दाविदाला आशीर्वादित केले, या दाविदाच्या बटव्यात 5 दगड होते आणि हे 5 दगड दाविदाच्या जीवनातील आशीर्वादाचे कारण झाले. आज या अध्यायातून आपण पाहत असताना परमेश्वर आपल्याला सुद्धा 5 आशीर्वादित गोष्टी शिकवत आहे. तर चला पाहूया या 5 आशीर्वादित गोष्टी कोणत्या आहेत ते. पहिली गोष्ट, संकटाकडे, परिस्थितीकडे पाहू नका, तर सैन्याधीश परमेश्वराकडे पहा. प्रियांनो, इस्रायल लोकांनी संकटाकडे, परिस्थितीकडे पाहिले, गल्ल्याताकडे ते दररोज पाहिले व त्याचे ते शब्द ऐकून ते अतिशय भयभीत झाले आणि त्यांनी त्या संकटावर, त्या समस्येवर विजय मिळवू शकले नाही. कारण ते संकटाकडे, परिस्थितीकडे पाहत राहिले, गल्ल्याताकडे पाहत राहिले आणि त्यामुळे ते त्यांच्या संकटात, त्यांच्या जीवनात विजय मिळवू शकले नाही. प्रियांनो, त्यांनी सैन्याधीश परमेश्वराकडे पाहिले नाही आणि म्हणून ते पराजित राहिले. सर्व इस्रायल लोकांनी केवळ संकटाकडे पाहिले, परंतु दाविदाने संकटाकडे न पाहता त्या सैन्याधीश परमेश्वराकडे पाहिले, जो त्याला त्या संकटातून सोडवणार आहे, जो त्या
संकटमय परिस्थितीवर विजय देणार आहे, त्या सैन्याधीश परमेश्वराकडे दाविदाने पाहिले आणि म्हणून परमेश्वराने त्याला विजयी केले. प्रियांनो, तुमच्या जीवनातील परिस्थितीकडे, वादळ वाऱ्या परिस्थितीकडे, संकटाकडे न पाहता तुम्हीही त्या जिवंत परमेश्वराकडे पहा. हालेलुया. प्रियांनो, तुमच्या जीवनातून जात असताना तुम्हीही केवळ तुमच्या जीवनातील वादळ वाऱ्याकडे, संकटमय परिस्थितीकडे पाहू नका, तर पाहायचे तर सैन्याधीश परमेश्वराकडे पहा. जो सैन्याधीश परमेश्वर त्या संकटाच्या परिस्थितीतून सोडवणार आहे, त्या संकटाच्या परिस्थितीत आपल्याला विजय देणार आहे. त्या सैन्याधीश परमेश्वराकडे पहा. प्रियांनो, फिक्स युअर आईज ऑन द अल्मायटी गॉड. जो परमेश्वर आपल्याला विजय देतो. हर्षभरीत व्हा, आनंद करा आणि त्या परमेश्वराकडे आपला फोकस करा. त्या परमेश्वराकडे आपली दृष्टी लावा. हालेलुया. दुसरी गोष्ट, भीतीमुळे मन कचरू देऊ नका, घाबरू नका. प्रियांनो, केवळ संकटाचा विचार करत राहिल्यामुळे सैतान तुमच्या मनात भीती निर्माण करील. केवळ समस्येचा विचार करत राहिल्यामुळे तुमचे मन घाबरून जाईल. यशाया 41:10 मध्ये परमेश्वर म्हणतो, तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. तू घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो. मी तुझे सहाय्यही करीतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. बंधूंनो, धैर्य धरा, घाबरू नका, कारण सैतान हा फसवणारा आहे. आपली समस्या ही लहान असली तरी ती समस्या डोंगरा एवढी भासवणारा तो सैतान आहे. कारण तो आपल्याला घाबरून टाकतो, आपल्या मनात भीती टाकतो. त्या भीतीमुळे इस्रायल लोकांची मने कचरली होती. त्या भीतीमुळे इस्रायल लोकांच्या अंगातील शक्ती क्षीण झाली होती, म्हणून ते अतिशय घाबरले होते. संकटामुळे, समस्येमुळे तुमचे मन घाबरू देऊ नका, भिवू नका, कारण यशाया 41:10 मध्ये परमेश्वर म्हणतो, तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. प्रियांनो, जसा तो सैन्याधीश परमेश्वर दाविदाबरोबर होता व त्याने दाविदाला विजयी केले, तसाच तो सैन्याधीश परमेश्वर तुझ्याबरोबरही आहे व तुलाही विजयी करेल. तिसरी गोष्ट, स्वतःच्या क्षमतेवर, बुद्धीवर अवलंबून राहू नका, तर परमेश्वराच्या सामर्थ्यावर, परमेश्वराच्या शक्तीवर अवलंबून राहा. प्रियांनो, इस्रायल लोकांमध्ये, त्या सैन्यामध्ये एकामध्येही शक्ती नव्हती की त्या गल्ल्याताशी ते युद्ध करू शकेल, कारण ते स्वतःच्या क्षमतेवर, स्वतःच्या शक्तीवर अवलंबून होते. ते परमेश्वराच्या सामर्थ्यावर, परमेश्वराच्या शक्तीवर अवलंबून नव्हते आणि म्हणून ते विजयी होऊ शकले नाही. प्रियांनो, जशी चूक इस्रायल सैन्याने केली, इस्रायल लोकांनी केली, तशी चूक आपणही करू नये. आपण आपल्या क्षमतेवर, बुद्धीवर अवलंबून न राहता त्या परमेश्वराच्या सामर्थ्यावर, परमेश्वराच्या शक्तीवर अवलंबून राहा. जरी आपली समस्या, आपली परिस्थिती खरोखर त्या डोंगरा एवढी जरी मोठी असली तरी आपण परमेश्वराच्या सामर्थ्यावर अवलंबून राहिल्यामुळे परमेश्वराच्या सामर्थ्याने ती समस्या सोडवली जाईल. परमेश्वराच्या शक्तीमुळे ती समस्या संपुष्टात येईल किंवा त्या समस्येतून मार्ग निघेल. चौथी आशीर्वादित गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात संकटाला सामोरे जा. 1 शमूएल अध्याय 17 वचन 45 मध्ये दावीद त्या गल्ल्याथाला म्हणाला, त्या सैन्याधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याकडे आलेलो आहे. प्रियांनो, सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव आहे. आणि ज्यावेळेस हे श्रेष्ठ नाव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव आपल्या मुखातून निघते, त्यावेळेस आपल्यासमोर कोणतीही समस्या असू द्या, कोणताही तो गल्ल्यात बिल्ल्यात असू द्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्याला पळून जावाच लागेल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्या समस्याला पळ काढावाच लागेल. जसा दावीद सैन्याधीश परमेश्वराच्या नामाने त्या गल्ल्याथाशी लढण्यास गेला व परमेश्वराने त्याला विजय दिला, तसेच तुम्हीही तुमच्या परिस्थितीशी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये लढाल,
त्यावेळेस परमेश्वर नक्कीच तुम्हालाही विजय देईल. 5वी आणि शेवटली आशीर्वादित गोष्ट, युद्ध परमेश्वराचे आहे. प्रियांनो, या 17व्या अध्यायामध्ये आणि 47 वचन म्हणते की युद्ध परमेश्वराचे आहे. प्रियांनो, तुम्ही व मी परमेश्वराचे संतान आहे आणि तो सैन्याधीश परमेश्वर आपला पिता, आपला बाप आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला रस आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या, आपल्या जीवनातील परिस्थिती ह्यामध्ये परमेश्वर हस्तक्षेप करत असतो, कारण त्याला आपली काळजी आहे. तो आपली काळजी करतो. की परमेश्वराचं वचन म्हणतं की भिऊ नको, काळजी करू नको. तुझ्या डोक्यावरचे केस देखील मोजलेले आहे. तुझ्या समस्येत आहेत, तुझ्या परिस्थितीत आहे. ती तुझी परिस्थिती नाही, ती तुझी समस्या नाही, तर ती परमेश्वर म्हणतो ती माझी समस्या आहे. कारण आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराला रस आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर हस्तक्षेप करतो आणि म्हणून हे युद्ध आपले नसून त्या जिवंत परमेश्वराचे आहे. आणि म्हणून आपल्या जीवनातील जी काही परिस्थिती आहे, जी काही समस्या आहे, ती त्या जिवंत परमेश्वराच्या शक्तिशाली हातामध्ये सोपवून द्या आणि आशीर्वादित व्हा. कारण परमेश्वर म्हणतो तुम्ही निश्चिंत व्हा. हालेलुया. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय प्रेमळ सामर्थ्यशाली बापा, माझे भाऊ व बहीण यांना आशीर्वादित कर. परमेश्वरा, त्यांच्या प्रत्येक समस्येत, त्यांच्या प्रत्येक परिस्थितीत परमेश्वरा तू हस्तक्षेप केलेला आहे आणि त्याच्या परिस्थितीतून, त्याच्या संकटातून जात आहे. त्या परिस्थितीतून व संकटातून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात परमेश्वरा तू त्यांना बाहेर काढ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तू त्यांना आशीर्वादित कर आणि त्यांची जी काही बिकट परिस्थिती आहे ती तू बदलून टाक परमेश्वरा. व आम्हाला ह्या प्रकारे आशीर्वादित कर की आम्ही प्रत्येक परिस्थितीत आम्ही फक्त तुझ्याकडे पाहावं व आमची दृष्टी केवळ तुझ्याकडे लागलेली असावी. आम्हाला तुझ्यापासून सहाय्य मिळावं अशी आम्ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो. आमचं जीवन व आमची परिस्थिती आणि समस्या तुझ्या सामर्थ्यशाली हातामध्ये देऊन टाकतो. ती तू सांभाळून घे परमेश्वरा. त्यातून तू मार्ग काढ व सोडव परमेश्वरा. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन.